नमस्कार मंडळी, आज आमच्या घरी हा एक छोटासा पाहुणा आला आहे, तो म्हणजे हा छोटासा साप. आता हा साप कुठल्या जातीचा आहे, विषारी आहे, बिनविषारी आहे, काहीही माहीत नाही. पण आडगळीच्या खोलीत थोडीशी साफसफाई करताना गिरणीजवळ आम्हाला हा सापडला. तुम्ही बघू शकता, फार वेगाने ह्याची हालचाल नाही आहे, पण जेव्हा ह्याला पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये, तो अतिशय वेगाने हालचाल करतो आहे. जवळच्याच एका सर्पमित्रांना बोलवून आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. पाहू शकता, तो बॉटलमध्ये घुसतोय, पण घुसल्यानंतर लगेचच बाहेर येतोय. त्याला समजलं, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे की तो बाहेर येत आहे. अशा पद्धतीने हा छोटासा जीव पण किती चपळ आणि हुशार आहे, तुम्ही बघू शकता. आमचे जे सर्पमित्र होते, ज्यांना आम्ही बोलवलं होतं, ते अतिशय चपळाईनं त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण बघा, तोही किती हुशार आहे. अजिबात त्या बॉटलमध्ये घुसत नव्हता. इकडे तिकडे सामानाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होता आणि आम्हाला मात्र भीती होती की तो इकडे तिकडे कुठेही जाऊन लपू नये. त्यामुळे आम्ही त्याला लवकरात लवकर पकडलं जावं यासाठी प्रे करत होतो. सगळेजण घाबरलेले होते. सगळेजण असा विचार करत होते की तो पटकन पकडला जावा. बघू शकता, तो सामानाच्या खाली, पिशवीच्या खाली शिरण्याचा प्रयत्न करत आहे. मग सर्पमित्रांनी शेवटी त्याला एका मोकळ्या जागी आणण्यासाठी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू बघू शकतो, तो अर्धा पिशवीत शिरलाही होता, बॉटलमध्ये पण तो परत बाहेर आला. पण सर्पमित्रांनी त्यांच्या चपळाईनं त्याला बाहेर आणलंच कसं तरी करून. आणि मग बाहेर आणल्यानंतर तुम्ही बघा आता पुढे व्हिडिओमध्ये काय होते. हा साप ना तुम्ही व्यवस्थित बघा आणि कुठल्या जातीचा आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा की हा कुठल्या जातीचा साप आहे. अशा पद्धतीने हळूच त्याला बाहेर आणल्यानंतर पुन्हा त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. सर्पमित्र जेव्हा बॉटलमध्ये पकडत होते तेव्हा ते आम्हाला सांगत होते की मोठ्या तोंडाचं काहीतरी आम्हाला त्याला पकडण्यासाठी द्या. मग आम्ही नंतर त्यांना एक बरणी आणून दिली. तो साप मात्र त्या बाटलीत येतच नव्हता. काहीही करा, तो येतच नव्हता. मग त्यानंतर जेव्हा आम्ही सर्पमित्रांना बरणी दिली तेव्हा त्यांनी फक्त ती बरणी त्याच्यावर ठेवली आणि तो पकडला गेला. खूप खूप चपळ हा जीव आहे, तुम्ही बघू शकता. या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला एक सल्ला देईल की अशा प्रकारचा कुठलाही स्टंट स्वतः करायला जाऊ नका. कारण कुठला साप विषारी आहे, बिनविषारी आहे हे आपल्याला त्याला पाहिल्यावर समजेलच असे नाही. त्यामुळे मार्गदर्शनाखालीच असे स्टंट करा किंवा मग साप निघाला किंवा कुठलीही गोष्ट असो, सर्पमित्रांना बोलवा आणि त्यांच्या हाताने किंवा त्यांच्या मदतीनेच तुम्ही हे काम करा. अशा पद्धतीने हा साप आम्ही पकडलेला आहे.